लवथळेश्वर लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा, जय देव जय श्री शंकरा. ही शंकर देवाची आरती आपण सर्वजण नेहमी ऐकत असतो. ही आरती याच पवित्र भूमीत रामदास स्वामींनी लिहिली अशी आख्यायिका आहे. पूर्वी या मंदिर परिसरात जंगल होतं. हिंस्त्र पशूंची ये-जा असायची. रामदास स्वामींनी ही एकांतातील जागा निवडली होती आणि इथेच या आरतीचे बोल त्यांना सुचले. या मंदिराविषयी काही कथा सांगितल्या जातात. लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं जागृत स्थान असं मानलं जातं. या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महात्म्य सांगितलं आहे. दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता. त्याला स्वतःला आपल्या तपसाधनेमध्ये व्यत्यय येऊ नये असं वाटत होतं. ही बाब त्यांनी आपल्या गुरूंच्या कानी घातल्यानंतर दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव, शाकिनी, डाकिनी, भूत, पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला. तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणिचूल पर्वतावरील सप्त ऋषींनी मणिमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये ठेवण्याचं सुचवलं. जेजुरीमध्ये आल्यावर जेजुरीपासून 1 किलोमीटर अंतरावर पुण्याच्या दिशेनं जाताना जमिनीच्या भुयारी भागात हे मंदिर निदर्शनास येतं. अशा पवित्र तीर्थक्षेत्राला भेटी देण्याकरिता अनेक भक्तगण यावेत. पर्यटकांची संख्या वाढून आपल्या तालुक्याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा याकरता शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी संभाजी झेंडे साहेब पुढाकार घेत आहेत. तालुक्यातील लोकांच्या विकासासाठी तळमळ असलेल्या या नेत्याला येत्या निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. घड्याळ निशाणी, पुरंदर हवेली फुलेल विकास कामांनी.